धाराशिवमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये तरुणाचे अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी। स्विगी कंपनीला प्रोफेशनल टॅक्स ऑफिसरची 7,59,00,000ची नोटीस। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनी लिस्टिंग करताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा दावा। नोटिशीला लवकर उत्तर देण्याचे आदेश। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये बिहारमध्ये काँग्रेसचा मोर्चा। स्थलांतर थांबवा, नोकरी द्या, काँग्रेसची पदयात्रा। कन्हैया कुमारकडून पदयात्रेचं आयोजन। जेजुरी एमआयडीसीमध्ये जिमा आणि जिसा संघटनेचा संघर्ष पेटला। उद्योजकांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा जिमा संघटनेचा आरोप, तर जिमा संघटनेचे आरोप खोटे असल्याचा जिसा संघटनेचा दावा। पुरंदरच्या सासवड विमानतळ बाधित शेतकऱ्यांचं उपोषण स्थगित। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधात 66 शेतकरी उपोषणाला बसले होते। प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे। शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश कोंडेंचं निलंबन। उपमुख्यमंत्री शिंदेच्या दौऱ्याला विरोध केल्याने कारवाई। कोंडे महापालिका शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून होते कार्यरत। विष्णू गँगशी संबंधित 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। काही दिवसांपूर्वी 5 आरोपींना अंधेरीमधून हत्यारासह पकडलं होतं। मंत्री गणेश नाईकांचा 11 एप्रिलला पुन्हा ठाण्यामध्ये जनता दरबार भरणार। ठाण्यामध्ये नाईकांच्या जनता दरबाराचे बॅनर झळकले। ठाण्यामध्ये भाजपच्या गणेश नाईक जनता दरबारानंतर आता शिवसेनेचा लोक दरबार। पालघरमध्ये 9 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोक दरबाराचं आयोजन।